सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत श्री विनायक दामोदर सावरकर यांचं आत्मचरित्र माझी जन्मठेप. त्यातल्या उत्तरार्धातलं प्रकरण 10वं आपलं वाचन चालू आहे त्याचं. तर कालच्या पुढे सुरू करते. आज बारी बाबा पाहिजे होते. मी विनोदाने माझ्या मित्रास म्हटले. मला बारी नेहमी म्हणे, सावरकर, दगडी भिंतीवर निष्कारण का डोके आपटीत बसला आहात? त्याने दगडी भिंत का पडते? केवळ डोकं मात्र फुटेल. आज त्यास सांगता आलं असतं की मिस्टर बारी, अंदमानच्या कारागाराच्या दगडी भिंतीवर डोके आपटीत राहिल्याने डोकेही बरेच फुटले. ते खरं, पण तुझी दगडी भिंतही काही पडल्या वाचून राहिली नाही. त्या रात्री मी त्या बातमीचा विचार करून त्यांच्यापुढे हिंदू हिताच्या दृष्टीने त्या सरकारी धोरणास कुठवर पाठबळ दिले पाहिजे आणि कुठे विरोध केला पाहिजे हे मनाशी ठरवले. हेही माझ्या ध्यानात आले की या माझ्या नवीन धोरणामुळे मला लोकप्रियतेचा प्रथम तरी बळी द्यावा लागेल. लोकहितासाठीच लोकांच्या दोषास काही काळ पात्र व्हावे लागेल. जसे शुद्धीच्या चळवळीने त्याच वसाहतीत आरंभी झाले. कारण अंदमानची वसाहत सर्वांशी तोडून टाकण्याचे धोरण मला प्रथमपासूनच मान्य नव्हते. मला अंदमानात जे काही तोडून घ्यावयाचे होते ते मी ती वसाहत नसून ज्या दुष्ट, अप्रगतिशील आणि अहितकारक निर्बंधांसाठी तिचं शासन चाललं होतं ते निर्बंध होते. बंदिवासात मला पाहिजे होती, पण ती अशा धोरणाने भरभरविण्यात यावी असं मला वाटे की ज्या धोरणाने इंग्लंडच्या जन्मठेपीवर धाडलेल्या अपराध्यांची कॅनडा इत्यादी देशातील वसाहत वाढवली गेली. इंग्लंडमध्ये चोरीमारीपासून तो हत्येपर्यंत ज्या ज्या अपराध्यास भयंकरातील भयंकर म्हणून समजण्यात येई त्यास दंडित करून कॅनडात धाडण्यात येई. इंग्लंडच्या सभ्य समाजास घातकारक वाटणारे ते त्या बंडितांचे भयंकरत्वच त्यांना कानड्याच्या हिंस्त्र पशूंनी आणि हिंस्त्र परिस्थितीने व्यापलेल्या भूभागास बसवण्यासाठी उपयोगी पडले. सभ्य समाजातील सौम्य निर्बंधाहून किंचित कठोर आणि बरेच कडकपणाने पळविले जाणारे निर्बंध घालून त्या शासनांचे देखरेखीखाली हळूहळू माणसाळले असता क्रूरातील क्रूर अपराध्यांचे भयंकरत्वही बंदिवानांची एखादी वसाहत लागवड करून घेण्यास उपयोगी पडते. केवळ त्या वसाहतीचे धोरण त्या बंदिवानांचा नाश करण्याचे किंवा प्रतिशोधाचे नसून त्यांच्या समाजास उपयोग करून घेण्याकडे व्यय करण्याचे असले पाहिजे. कॅनडा देशात, अंशतः अमेरिकेत, बहुधा आफ्रिकेत जे इंग्रजी अपराधी दंडित होऊन गेले त्यास कडक निर्बंधाखाली शक्यतो स्वातंत्र्य देत त्यांच्या उग्रतेचा आणि धाडसाचा उपयोग करून घेण्यात आला. त्या ओसाड आणि हिंस्त्र प्रदेशात वसाहती वसवण्यात आल्या. जे मनुष्यबळ इंग्लंडात नुसते कारागारात कुजत पडे तेच तिकडे कॅनडातिक प्रांतात पेरून त्यांच्या संततीची वाढ होऊ दिल्याने ते कसे शतपट वृद्धीस पाऊल दिले आणि म्हणून आज त्यांच्या संततीची स्वतंत्र राष्ट्रे निर्माण होऊ लागली. इंग्लंडचं मनुष्यबळ आणि राष्ट्रबळ वाढू लागलं. हेच धोरण अंदमानमधील हिंदी बंदिवानांच्या वसाहतीचे मुळाशी असावे हे आम्हास राष्ट्रहिताचे दृष्टीने अवश्य वाटे. अंदमानची बंदिवानांची वसाहत मूलतःच तोडून टाकणे आणि आजवर त्या दृष्टीने झालेले कष्ट आणि व्यय पाण्यात पडून देणे हे आमच्या चळवळीचे ध्येय कधीच नव्हते. केवळ त्या वसाहतीस राष्ट्रीय धोरणाने शासित केले जावे असे आम्हास वाटे. कारण जर जन्मठेपीचे बंदिवान अंदमानात किंवा कोणत्याही इतर द्वीपात नवीन वसाहत करण्यास धाडलेच नाहीत तर त्यास 14 वर्षे हिंदुस्थानच्या एखाद्या कारागारात सडत ठेवण्यात येणार. त्यामुळे त्यांचं जीवन अत्यंत दुर्घर होईल हे तर आहेच, पण राष्ट्रीयदृष्ट्या अशा भयंकर, धाडसी आणि बहुधा कडव्या गुणांचाही दुर्गंधी खताप्रमाणे किंवा स्फोटक द्रव्याप्रमाणे योग्य विनियोग केला असता जो उपयोग करून घेता येतो त्यास समाज अंतरतो. त्याहूनही मोठी हानी ही होते की हे इतके मनुष्यबळ कारागाराच्या उत्तप्त खडकाच्या आगीत जळून व्यर्थ गेल्याने त्यांच्या संततीच्या वाढीस राष्ट्र नित्याचेच मुकते. आमच्या मते अपराध प्रवणता ही अनुवंशिक असते हे प्रतिपादन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या हातून
त्या प्रमेयातील सत्यांशाचा फारच अतिरेकी विपर्यास करण्यात येत असतो. प्रत्येक दंडिताची दुष्टता, प्रत्येक पाप्याचे पाप त्याच्या संततीत अनुवंशिक परंपरेने उतरते ही गोष्ट खोटी आहे. अपराध प्रवणता संततीत उतरणे हे अनुवंशिकतेवरच केवळ अवलंबून नसून ती गोष्ट अनेक तदितर कारणांचे फलित असते. शिक्षण, परिस्थिती, संगती अशा अनेक कारणात मूळ बीजातून विक्षिप्त झालेली प्रवृत्ती हे संततीत अपराध प्रवणता संक्रमित होण्याचं एक कारण आहे. दुर्गुण आणि सद्गुण जर निरपेक्षपणे संततीतच उतरते तर शिवाजीचे पोटी संभाजी आणि इंग्लिश दंडितांच्या ज्या टोळ्या कॅनडात प्रथम धाडण्यात आल्या अशा चोर, दरोडेखोर इत्यादी महान अपराध्यांच्या पोटी एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणारे आणि ते अव्याहत चालविणारे कॅनेडियन लोक उत्पन्न झाले नसते. कवीचा मुलगा जसा हटकून कवीच निपजतो असं नाही, तसंच दुष्ट अपराध्याचा मुलगा दुष्ट निपजतोच असंही नाही. एतदर्थ कारागारात जन्मभर कोंडून आपल्या राष्ट्रातील दंडितांच्या संततीस मुकणे म्हणजे त्या दंडितांच्या अपराधासाठी केवळ त्यांनाच दंड न करता राष्ट्रासही दंड करण्यासारखे आहे. त्यापेक्षा त्या दंडितास एखाद्या अंदमानसारख्या जंगली वसाहतीत धाडून तो भूभाग लागवड करण्यासाठी त्यांच्याकडून मनुष्योचित वर्तन आणि श्रम करवून घेणाऱ्या सापेक्षतः कडक निर्बंधाखाली त्यांचं शासन करवून काही काळाने त्यांच्यापैकी ज्यांच्यात सामाजिक सद्गुण विकास पावत आहेत असं वाटेल त्यास सापेक्ष स्वातंत्र्य देऊन, त्यांना संसार थाटू देऊन संपत्ती आणि संतती उपार्जन करण्यास परवानगी देणं हेच धोरण सरकारी अपराध विभागाने स्वीकारणे राष्ट्रीयदृष्ट्या इष्ट आहे. अंदमानच्या वसाहतीविषयी हेच धोरण सरकारने स्वीकारावं असं आमचं मत होतं. म्हणजे त्या योगे अंदमानसारख्या एका नवीन द्वीपाची लागवड होऊन आणि तेथे दंडितांची संततीची एक हिंदी होतकरू वसाहत निर्माण होऊन हिंदुस्थानाला टाकाऊ ठरलेल्या आपल्या मनुष्यबळापासूनही इतके महत्त्वाचे उत्पन्न काढता येणारे होते. अंदमानची बंदी वसाहत हानिकारक नव्हती, ती तोडावयाची नव्हती, तर ज्या अनुदार निर्बंधाखाली तिचं शासन होत होतं ते निर्बंध तोडावयाचे होते. त्या अंदमानातील दंडितास सुधारणे आणि त्यांच्या संततीस उपजताच सभ्य जगताचे नागरिक बनविल असं शिक्षण देणे हे त्या वसाहतीचे निश्चित धोरण असावे आणि या धोरणास अनुकूल अशाच निर्बंधाने तिचं नियमन व्हावं असा आमच्या चळवळीचा मुख्य हेतू होता. आम्ही कारामंडळापुढे दिलेल्या लेखी साक्षीत आणि केलेल्या तोंडी चर्चेत हे स्पष्टपणे बळपूर्वक प्रतिपादन केलेलं होतं. परंतु सरकारी ठराव जो प्रसिद्ध झाला त्यात अंदमानात असलेल्या वसाहतीचे दोष आणि तिथे चालू असलेल्या निर्बंधांचे अमानुष कठोरत्व हे जरी पर्यायाने मान्य केलेले होते आणि त्यापुरती आमची चळवळ जरी यशस्वी झालेली होती तरी त्या चुका सुधारण्याचा उपाय म्हणून ती वसाहत बंद करून तिकडे जन्मठेपीचे बंदिवान धाडण्याची पद्धती सोडून टाकून उलट तिकडे असलेल्या बंदिवानासही हिंदुस्थानी कारागारात परत धाडण्याचा जो निश्चय प्रसिद्ध झाला होता तो उपाय नसून अपाय आहे असे आम्हास वाटल्यामुळे आम्ही त्याविरुद्ध देशात आणि त्या वसाहतीत विरोध करण्याचे ठरविले. या कामी दुर्दैवाने आम्हास पूर्वीच्या विपक्षाची सहानुभूती आणि पूर्वीच्या स्वपक्षाचा विरोध सहन करावा लागणार असं दिसू लागलं. कारण अंदमानातील स्थानिक इंग्रज अधिकाऱ्यास आमच्या मताप्रमाणे ती वसाहत तुटू नये, निदान तिकडे असलेले हजारो बंदिवान तरी एकाएकी परत स्वदेशात धाडण्यात येऊ नयेत असे वाटे. त्यास असं वाटण्याचं कारण अर्थातच आमच्याप्रमाणे हिंदी राष्ट्रीय कल्याण हे नव्हते. त्याचं कारण मुख्यतः हे होतं की त्या ठिकाणी असलेल्या ओव्हरसिअरपासून कमिशनरपर्यंत इंग्रजी अधिकाऱ्यांचा अधिकारभंग होऊ नये, त्यांची उचलबांगडी होऊन वसलेले लाभकारक बस्तान डळमळू नये, तेथे शेकडो लोकांवर जवळजवळ अनिर्बंध सत्ता जी त्यास गाजवता येईल ती त्यांची हिंदुस्थानातून कुठे बदली झाली तर थोडीच गाजवता येणार होती. आणि कित्येकास तर हिंदुस्थानात उलट तितक्याच अधिकाराची आणि सोयीची जागा मिळेल की नाही याचीही शंकाच होती. म्हणून ते सर्व स्थानिक अधिकारी निदान तिथल्या बंदिवानास तरी हिंदुस्थानात एकाएकी धाडण्यात येऊ नये म्हणून सरकारवर दाब टाकण्यासाठी
आणि सरकारी आज्ञा शक्य ती प्रलोभने बंदिवानास दाखवून कार्यात परिणमित न व्हावी यास्तव खटपट करू लागले. आम्हीही तेथील बंदिवानांनी हिंदुस्थानात जाऊ नये म्हणूनच खटपट करू लागलो. तेव्हा या कामी सरकारी अधिकाऱ्यांचे आणि आमचे चांगलेच सूत्र जमले. परंतु या अपूर्व देखाव्यानेच तेथील बंदिवानात विलक्षण बुद्धिभेद उत्पन्न झाला. सरकार म्हणेल त्यात काहीतरी गोम असलीच पाहिजे हा सरकारी वर्तनाविषयीचा सर्वसाधारण अविश्वास आपल्या राष्ट्राच्या आजपर्यंतच्या अनुभवाने सामान्य लोकांत आमच्यासारख्या प्रचारकांनीच उत्पन्न केला होता. परंतु अज्ञानी माणसाचा एकदा एखाद्याविषयी अविश्वास उत्पन्न झाला की तो मनुष्य एखाद्या वेळी चुकून वा हेतुपूर्वक एखादी गोष्ट त्या अज्ञानी मनुष्यास लाभकारक अशी जरी करू लागला तरी त्यात काहीतरी गोम असणारच म्हणून ती गोष्टही अज्ञानी मन करण्यास धजत नाही. कच्चा गडी एखाद्या पटाईत मल्लाशी युद्ध खेळावयास उतरला तर त्या मल्लाचा चुकून पुढे केलेला हातही धरण्यास क्वचित तो आपल्यास फसवण्यासाठीच पुढे केलेला आहे असं समजून जसा कचरतो आणि त्यावर उलट पेच मारण्याची संधी गमावतो, तशीच साधारण जनसमूहाची राजकारणाधिक व्यवहारात पुष्कळ वेळा स्थिती होते. ती स्थिती अंदमानातील बंदिवानांची झाली. सरकारी अधिकारी जो त्यास अंदमानातच राहा म्हणून सांगू लागले तो त्यास वाटू लागले की हिंदुस्थानात जाण्यास सिद्ध होण्यातच आपले खरे हित असले पाहिजे. आपल्यास नेहमी फसविणारे अधिकारी म्हणतात जाऊ नका, तर मग अर्थातच तेवढ्या एका कारणासाठीच जाणे हेच आपल्यास उपकारक आहे. यात जेव्हा मीही हिंदुस्थानात जाणे इष्ट नाही, इथेच राहा, नवीन सवलती लाभकारक आहेत म्हणून सांगू लागलो, तेव्हा ते अगदीच घोटाळून गेले आणि मी सरकारी अधिकाऱ्यांसारखेच कसे सांगतो म्हणून आश्चर्य आणि अविश्वासही प्रकट करू लागले. अशा रीतीने आजवर माझ्या वचनात राहणारे कित्येक कसलेले स्नेही आणि साथीदारही त्यावेळेस माझ्या उपदेशाचा विरोध करण्यास अगदी निरोपाय म्हणूनच का होईना पण सिद्ध झाले. कारण सरकारी आज्ञेतील बंदिवान हिंदुस्थानात परत धाडा या वाक्यातील गोम मला जशी झटकन दिसली तशी त्यास दिसली नाही. त्यांची अशी समज झाली की हिंदुस्थानात परत धाडणे म्हणजे आपली बंदी तोडून टाकून देशात पाय टाकताच आपणास साफ सोडून देणे. हजारो बंदिवान आपण हिंदुस्थानात जाण्याचे मान्य करताच सरकार आपणास सोडून देणार, जन्मठेपीच्या बंदीची ही मारक शृंखला देशास पाय लागताच गळून पडणार या भूमिकेसरशी अगदी वेडावून गेले. आज वाटेल ती सवलत दिली तरी या अंदमानाचे तोंड पाहणे नको. आम्ही स्वदेशात भुके मरू पण सुटका करा, हिंदुस्थानात धाडा ही एकच ओरड झाली. आम्ही पुष्कळ सांगितले की अरे जन्मठेपीच्या या तुम्हा हजारो बंदिवानास एकाएकी हिंदुस्थानच्या तटावर नेऊन साफ मोकळे सोडण्यास सरकार काय वेडं झालं आहे? हे काय कोणा राजा भोजाचं राज्य आहे? तुम्हास हिंदुस्थानात नेऊन कारागारात आणि कोठड्यात 14 वर्ष भरे तो बंद करण्यात येणार आहे. या परत धाडण्याचा हा अर्थ आहे. म्हणून तुम्हास मते विचारून तुमच्या इच्छेप्रमाणे अंदमानात किंवा देशात धाडण्याचा हा झालेला सरकारी ठराव एक वरदानच आहे असं समजून त्यांनी दिलेल्या नवीन सवलतींचा स्वीकार करून अंदमानात राहा. या सवलतीप्रमाणे अंदमानातील वास्तव्य हिंदी कारागारातील वास्तव्याहून 1000 पटीने तुम्हास सुखकारक आणि तुमच्या राष्ट्रास हितकारक आहे. पण पहिल्या लाटेसरशी जी हुल्लड झाली ती साधारण बंदी तर काय, पण राजबंदिवान देखील वाहून गेले. आणि आम्ही हिंदुस्थानातच जाणार आणि जाताच सुटणार म्हणून मनोराज्यात दंग झाले. आमच्या शब्दास त्या मनोराज्यात इंग्रजी राज्याप्रमाणेच अगदी जप्त करण्यात आले, निषिद्ध वाङ्मय म्हणून बंद करण्यात आले. मंडळी, या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.